तुम्ही गुगलवर काही सर्च करण्यासाठी गेलात तर त्या गुगल इंजिन शेजारी तुम्हाला जेमिनी नावाचा एक ऑप्शन दिसतो. काही दिवसांपूर्वीच गुगलनं बऱ्याच थाटामाटात आपलं जेमिनी हे एआय टूल लॉन्च केलं होतं. यामधील टेक्स्ट टू इमेज या जनरेटिव्ह एआय फीचरची भरपूर चर्चा सुरू होती. मात्र सध्या गुगलचे हे फीचर मोठ्या वादात सापडले. त्यामुळे गुगलनं ही सुविधा तात्पुरती स्वरूपात बंद करण्याचा निर्णय घेतलाय. पण अखेर कशामुळे हा निर्णय घेण्यात आला आणि जेमिनी कशामुळे वादात सापडलं हे संपूर्ण प्रकरण जाणून घेऊया व्हिडिओच्या माध्यमातून. नमस्कार, मी अक्षता. सकाळमध्ये तुम्हा सर्वांचं स्वागत. तर हे सगळं सुरू झालं ते जेमिनींनी जनरेट केलेल्या एका वादग्रस्त फोटोमुळे. डायव्हर्सिटीच्या नावाखाली गुगलच्या एआयनं एका महिलेचा सेमी न्यूड फोटो तयार केला होता. यानंतर गुगलचे हे एआय रेसिस्ट असल्याचा आरोप जगभरातून करण्यात आला होता. अगदी एक्स या सोशल मीडियाचे मालक एलॉन मस्क यांनी सुद्धा गुगलवर मोठ्या प्रमाणावर टीका केली होती. यानंतर गुगलनं तातडीनं ही इमेज हटवली होती. तसंच याबाबत चौकशी सुरू असून एआय टूलमध्ये आवश्यक ते बदल लवकरच करण्यात येतील असंही गुगलनं स्पष्ट केलं होतं. तर दुसरीकडे केवळ गुगल जेमिनीच नाही तर गुगल सर्चमध्ये आणि एकूणच गुगल कंपनीतच प्रॉब्लेम असल्याचं मत एलॉन मस्कने व्यक्त केलं होतं. एलॉन मस्क यांनी म्हटलं होतं की मी गुगलमधील एका वरिष्ठ अधिकाऱ्यांशी बाबत चर्चा केली आहे. जेमिनीमधील रेशियल आणि जेंडर बायस समस्येवर गुगलनं तातडीने उपाय शोधत असल्याचं देखील म्हटलेलं आहे. यासोबतच एलॉनने गुगलला ट्रोल करणारी एक मीम देखील शेअर केली होती. दरम्यान जेमिनी एआयने पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्याबद्दल देखील आक्षेपार्ह माहिती दिल्यामुळे भारतातील युजर्स देखील नाराज आहेत. पंतप्रधान नरेंद्र मोदी हे फॅसिस्ट आहेत का या प्रश्नावर उत्तर देताना जेमिनीनं म्हटलं होतं की नरेंद्र मोदी हे भारताचे पंतप्रधान आणि भाजपचे नेते आहेत. काही तज्ज्ञ फॅसिस्ट मानणारी काही धोरणं राबवत असल्याचा आरोप त्यांच्यावरती आहेत. हे आरोप अनेक कारणांवरून केले जातात. त्यातलंच एक कारण म्हणजे भाजपची हिंदू राष्ट्रवादी विचारसरणी आहे. हा स्क्रीनशॉट सध्या सोशल मीडियावर तुफान व्हायरल होतोय. मात्र हाच प्रश्न जेव्हा ट्रम्प किंवा झेलेन्स्की यांच्याबाबत विचारला गेला तेव्हा जेमिनीनं कोणतंही उत्तर दिलं नाही. एक्स या सोशल मीडिया प्लॅटफॉर्मवर एका वापरकर्त्यानं प्रश्न उपस्थित केल्यानंतर आयटी राज्यमंत्री राजीव चंद्रशेखर यांनी या प्रकरणाची गंभीर दखल घेतली. हे आयटी कायद्याच्या नियम 3(1)B चे थेट उल्लंघन असल्याचं त्यांनी म्हटलं होतं. त्यामुळे भारत सरकारने देखील गुगलला कायदेशीर नोटीस पाठवली आहे. आता कायदेशीर कचाट्यात अडकल्यामुळे गुगलने आपला जेमिनी सध्या तरी बंद केलेला आहे. पण गुगल जेमिनीच्या या सगळ्या गोंधळामध्ये इतर एआय कंपन्यांना चांगली संधी मिळाली आहे. ओपन एआयचं ChatGPT, मायक्रोसॉफ्ट कोपायलट आणि एलॉन मस्कचं ग्रॉक या सर्वांना या गोंधळाचा फायदा होऊ शकतो. मस्कने तर 2 दिवसांपूर्वीच ग्रॉक कसं महत्त्वाचं आहे आणि क्रेडिबल आहे याबाबत एक पोस्ट देखील शेअर केली होती. त्यामुळे या संपूर्ण प्रकरणाबाबत तुम्हाला काय वाटतं आम्हाला कमेंट करून जरूर कळवा. महाराष्ट्रातील सर्व बातम्यांचे विश्वासार्ह व्यासपीठ सकाळच्या सर्व सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक, फॉलो आणि सबस्क्राईब करा. तसंच सर्व नोटिफिकेशनसाठी बेल आयकॉन प्रेस करायला विसरू नका.